नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अंतर आणि दिशा ज्ञान भाग 2 आज आपण हा दुसरा भाग आपण पाहणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण दिशांच्या दरम्यान होणारे कोन हे कोन आपण व्यवस्थित समजून घेतले होते। त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश आणि सावली यांच्याशी संबंधात विचारले जाणारे प्रश्न, त्याच प्रकारची जवळजवळ आपण 5 प्रकारची प्रश्न पहिल्या भागामध्ये आपण पाहिली होती। बेसिक लेवलची प्रश्न पाहिलेली होती आणि सगळ्यात अवघड जाणारा घटक तो आज आपण पाहणार आहोत। या अवघड जाणारा म्हणजे कसा, तर बघा, पायथागोरसच्या प्रमेयाशी संबंधित जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेली, मग ते TET असेल, UPSC असेल, MPSC असेल किंवा क्लास 3च्या लेवलच्या ज्या परीक्षा असतील, याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा समावेश या आजच्या लेक्चरमध्ये असणार आहे। आपण कन्सेप्टनुसार पण शिकणार आहोत आणि एकदम शॉर्टकटमध्ये लवकरात लवकर उत्तर कसं काढायचं हे पण शिकणार आहोत। चला आजच्या या लेक्चरला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा बघा, पायथागोरस यांनी जे लिहिलेलं प्रमेय आहे, हे प्रमेय कशावरती लिहिलेलं आहे, तर त्यांनी लिहिलेलं जे प्रमेय आहे ते काटकोन त्रिकोणावरती लिहिलेले। म्हणजे जर आपण त्रिकोणाचे बाजूनुसार प्रकार पाडले, कोणानुसार प्रकार पाडले, कोणानुसार 3 प्रकार पडतायत, बाजूनुसार 3 प्रकार पडतायत, त्या कोणानुसार पडणाऱ्या प्रकारामध्ये हा असणारा एक प्रकार आहे कोणता, तर त्याला आपण म्हणतो काटकोन त्रिकोण। हा काटकोन त्रिकोण आणि याच्यावरती लिहिलेलं प्रमेय आहे। आता या काटकोन त्रिकोणाच्या बाजू पहिल्यांदा समजून घ्या। म्हणजे हा आपल्याला काटकोन त्रिकोण जर समजला तर आपण याच्यावरती आधारित असणारे प्रश्न सोडू शकतो। ही जी खालची बाजू आहे हिला म्हटलं जातं पाया। काय म्हटलं जातं? पाया। म्हणजे ही बाजूचे त्रिकोणाच्या या 3 बाजू आहेत, पण खालच्या बाजूला काय म्हणतात? पाया म्हणतात। का? पायाकडे आहे म्हणून तिला पाया म्हणतात। ही सरळ उंच आहे म्हणून हिला म्हटलं जातं उंची। आणि इथं जिथं काटकोन होतो, या काटकोनाच्या समोरची बाजू ही जी आहे हिला म्हटलं जातं कर्ण। काय म्हटलं जातं? हिला कर्ण म्हटलं जातं। आता बघा, ही पायाकडे आहे हिला म्हणून पाया म्हणतात, ही सरळ उंच आहे म्हणून हिला उंची म्हणतात। पण याला का कर्ण म्हणायचं? कर्ण कुठं आहेत? कर्ण होते महाभारतामध्ये। कोण होते कर्ण? कुंतीचे लग्नाच्या अगोदर झालेले चिरंजीव। मग लग्नाच्या अगोदर झालं म्हणून त्यांना नदीमध्ये सोडलं, मग तिथं एका सारथ्याने त्यांना घेतलं, त्यांचा सांभाळ केला। कुंतीचं लग्न सुद्धा तिथंच होतं। कुठं होतं? हस्तिनापूरमध्ये पांडुराजा सोबत विवाह होतो। मग आता राजाच्याच राज्यात हा कर्ण पण वाढत होता आणि त्यावेळेस मग तिथं कुंती ही पांडुराजाची पत्नी म्हणून त्या ठिकाणी। नंतर मग आपल्याला माहिती आहे कुंतीला 3 मुलं झाली। कोण कोण? युधिष्ठिर, अर्जुन, भीम। त्याच्यानंतर तसे पांडव 5 आहेत, 2 माद्रीला झालेले आहेत। मग आपल्याला तो इतिहास थोडासा आपल्याला माहिती आहे। 5 पांडव, त्याच्यानंतर कौरव 100, 105 जण। आता त्या काळचं हस्तिनापूरचं राज्य म्हणजे जवळजवळ निम्म्या भारतापेक्षा जास्त, कारण त्या काळात अख्ख्या भारतामध्ये, आणि त्या काळचा भारत म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार, हे सगळं भारताचा भाग असणारा होता। याच्यामध्ये 2च मोठे राजे, एक म्हणजे जरासंध मगध साम्राज्याचा राजा, नंतर आपण पाहिलं ते मौर्य साम्राज्यामध्येच त्याचं रूपांतर होतं पुन्हा, आणि दुसरं म्हणजे हस्तिनापूर। बाकीचे जेवढे राजे होते हे सगळे यांचे मांडलिक राजे। मग आता बघा, हे जे पांडव आणि कौरव आहेत यांना गुरुच्या घरी शिकायला, गुरुकुलात जायची काही गरज पडणार आहे का? नाही गरज त्यांना। का? घरीच शाळा भरायची त्यांच्या। राजाचे पोरं कुठं, आता मंत्र्याचे पोरं शाळेत जात नाहीत, घरीच त्यांचे शाळा कॉलेज असतात। त्या काळातली तशीच परिस्थिती होती त्यांची। मग नेमक्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मग मुलं खेळत होते आणि हे जो सारथी आहे, या सारथ्याने कर्णाला राजवाडा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर तिथं हे सगळे कौरव आणि पांडव खेळत होते। मग हे राजाचे मुलं असं तसं ओळख करून देताना मग या दुर्योधनासोबत, अर्जुनासोबत कर्णाची ओळख झाली। पण त्या दुर्योधनासोबत एवढी कर्णाची घट्ट मैत्री झाली की मग दुर्योधनाने सांगितलं, उद्या सुद्धा खेळायला यायचं बरं का इकडं, जोपर्यंत शाळा भरत नाही तोपर्यंत आम्हाला तरी काय काम आहेत।
मग दुर्योधनासोबत कर्ण त्या ठिकाणी खेळायला जायला लागला. नंतर शाळा भरली. शाळा भरल्याच्या नंतर काही दिवसांनी शाळा भरली. मग आता यांना तर एकमेकाशिवाय करमत नव्हतं. दुर्योधनाने सांगितलं काय नाही, उद्यापासून तू पण आमच्या संग शाळेत ये. कर्ण ज्यावेळेस तिथं शाळेत गेला त्यावेळेस द्रोणाचार्यांनी उठवलं. हेडमास्तर होते द्रोणाचार्य, म्हणजे त्यांना मुलांना शिकवायला कोण कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे शिकवायचे. मग मुख्य कोण गुरु तर द्रोणाचार्य. द्रोणाचार्याने पाहिलं पोरग नवीन आहे, यांनी काय फीस भरलेली दिसत नाही, कोणत्या राजाचं पोरग आहे म्हणून त्याला उठवलं. ते म्हणला राजाचा बिजेच काय नाही, दुर्योधन चाल म्हणला म्हणून आलो. म्हणले बरं आता आलाय तर आजच्या दिवस बसा ना, का मी काय कुणाच्या पोरांना शिकवित नाही, मी राजाच्याच मुलाला शिकवतो. पाठीमागं एक भिल्लाचं पोरग आलं होतं, मी त्याला शिकवलं नाही एकलव्य. पण तो एकलव्य, मग आपल्याला ती पण हिस्ट्री माहिती आहे की जे अर्जुनाला साक्षात द्रोणाचार्य शिकू शकले नाही ते एकलव्य त्या मातीच्या पुतळ्याकडून शिकला. म्हणजे श्रद्धा जर श्रद्धा असेल तर आपण ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या अशक्य गोष्टी सुद्धा आपण साध्य करू शकतो. फक्त श्रद्धा एक ताकद आहे, मात्र अंधश्रद्धा मात्र एक दुर्बल्य आहे. हे कर्मकांड हे दुर्बल्य आहे. आपला तो विषय नाही आहे. आपण इकडे हे कर्ण याला नाव का दिलं हे आपल्याला पाहायचं होतं. मग त्यावेळेस तिथं नेमकंच कर्ण ज्या दिवशी शाळेत गेला त्याच दिवशी यांची होती फिजिकलची टेस्ट, रनिंगची स्पर्धा. आता रनिंगची स्पर्धा आपल्यासारखी रनिंगची ट्रॅक आखून त्यावेळेस स्पर्धा नाही. आपल्याकडे काय असं ट्रॅक आखवला जातो 100 मीटर 400 मीटर. मग त्या ठिकाणी मुलं रेडी होतात, गेट सेट गो म्हटलं की पळायचं. त्यावेळेस तसं नसायचं. त्यावेळेसची स्पर्धा म्हणजे कशी झाडापासून डोंगरापर्यंत, नदीपासून डोंगरापर्यंत अशी स्पर्धा. मग एक झाड होतं, या झाडापासून असा मोठा एक डोंगर होता. ह्या झाडापासून स्पर्धा स्टार्ट होणार होती अशी वाट होती. आणि या डोंगराला अशी वळसा घालून ही वाट जात होती. इथं एक मंदिर होतं आणि या मंदिराला पहिल्यांदा जो जाऊन स्पर्श करेल तो 1 नंबर, रँकिंग सिस्टीम. मग गुरुने हे 106 जण असे उभा केले. 105 3 कर्ण. त्यांना सांगितलं 3.5 म्हटलं की पळायचं. मग 3.5 झाले की सगळ्यांनी पळायला सुरुवात केली. सगळेजण असे रस्त्याने पळायला लागले. कर्णाने डोकं चालवलं. कर्णाने काय डोकं चालवलं? कर्ण म्हटला की गुरुंनी आपल्याला फक्त मंदिराला जाऊन स्पर्श करायचं सांगितलंय, कोणत्या रस्त्याने जायचं असं काय सांगितलंय का? नाही सांगितलं. मग कर्ण काय करतो, ह्या रस्त्याने जायचं सोडून तो असाच डायरेक्ट डोंगराने डायरेक्ट जायला सुरुवात करतो. मग यांना असं रस्त्याने इकडून जाऊन इकडं वळसा घालून येईपर्यंत कर्ण हा असा डायरेक्ट इथून मधून जातो. आणि मधून गेल्यामुळं तो सगळ्यात लवकर पोहोचतो. त्यावेळेसपासून जर का तुम्हाला असा वळसा घालून जाण्याच्या ऐवजी जर डायरेक्ट शॉर्टकट असेल तर त्या शॉर्टकटच्या मार्गाला नाव काय दिलं? कर्ण. आता याला कर्ण का म्हणायचं हे तुम्हाला समजायला लागलं. बर, आता आपल्याला पुढं पाहायचंय की पायथागोरसनी नेमकं याच्याविषयी काय प्रमेय लिहिलेला आहे. आता बघा, आपण हे बघितलंय की 1 मिनिट शेप, हे आपलं काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणाविषयी पायथागोरसने काय सांगितलं? काटकोन त्रिकोणाविषयी कर्णावर काढलेल्या, म्हणजे कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये. आता कर्ण आहे, हा कर्ण आहे, ही बाजू, या बाजूला आपण म्हणतोय कर्ण. मग या काटकोन त्रिकोणावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ. आता बघा, इथं जर चौरस काढला तर चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं? बाजूचा वर्ग. मग या बाजूला नाव काय आहे? कर्ण. या बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. मग ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय म्हणावं लागेल? बाजूचा, कर्णाचा वर्ग. कर्ण हीच बाजू आहे ना. कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजू म्हणजे ही एक बाजू आहे कोणती? खालचा पाया, पायाची बाजू. इतर 2 बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढे. मग आता या बाजूवर जर या ठिकाणी चौरस काढला तर याला आपण काय म्हणतो? पाया म्हणतो. मग याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पायाचा वर्ग. याने याचं क्षेत्रफळ निघेल. त्याचप्रमाणे जर इथं चौरस आपण काढला
तर याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल, उंचीचा वर्ग, बरोबर. मग चौरस, आता इथं बघा या दोन्हींचं क्षेत्रफळांची बेरीज ही या क्षेत्रफळाची एवढी असेल. कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरीज एवढे असते, असं कोण म्हणतंय, असं म्हणतोय पायथागोरस. म्हणजे थोडक्यात काय तर कर्ण वर्ग बरोबर, म्हणजे कर्ण वर्ग म्हणजेच काय, कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ हे बरोबर पायावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ काय, पायावर्ग, अधिक उंचीवर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ उंची वर्ग. म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगायचं तर पायथागोरसने काय प्रमेय लिहिलंय, कर्ण वर्ग बरोबर पायावर्ग बरोबर उंची वर्ग, अशा पद्धतीचं असणार. म्हणजे आता इथं बघा, जर एक बाजू ही समजा 4 असेल तुमची, ही बाजू तुमची 4 आहे, ही बाजू तुमची 3 आहे, तर ही बाजू किती असेल हे जर काढायचं असेल तर कसं काढणार मग, तर पाया किती आहे 4, मग काय करावं लागेल 4चा वर्ग, अधिक ही बाजू किती आहे 3, 3चा वर्ग बरोबर, मग इकडे काय असणार आहे कर्ण वर्ग, कर्णाचा वर्ग निघणार आहे. मग 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 अधिक 9 बरोबर 25. म्हणजे 25 काय आहे तर कर्ण वर्ग बरोबर 25 आहे. तुम्हाला जर कर्णाची किंमत काढायची आहे, कर्ण बरोबर वर्गमुळात, इकडचा वर्ग इकडे गेलं तर वर्गमूळ होतं, वर्गमुळात 25, मग वर्गमुळात 25 बरोबर मग कर्ण बरोबर किती येईल तर कर्ण बरोबर 5. अशा पद्धतीने तुम्ही ही जी बाजू आहे ही बाजू किती आहे तर 5 आहे असं काढू शकता. ही बाजू म्हणजे काय, या काटकोन त्रिकोणाच्या बाजू दर्शवणारं हे त्रिकूट आहे. आणि ही त्रिकूट कोणी मांडले तर हे पायथागोरसने मांडले. मग असेच पायथागोरसचे काही त्रिकूट आहेत की जे त्रिकूट आपल्याला या प्रश्न हे या प्रकारचे जे प्रश्न सोडवताना आपल्याला ते वापरायचे आहेत. मोस्टली कुठल्याही परीक्षेला हेच विचारले जातात. आता जर या पायथागोरसच्या बहुतांश त्रिकूटांचं जर गुणोत्तर बघितलं तर गुणोत्तर काय 3 4 5 या प्रमाणात, या गुणोत्तराच्या प्रमाणात बरेचसे त्रिकूट या गुणोत्तराच्या प्रमाणात आहे. कुठल्याही बाजू आपण त्या त्रिकोणाच्या घेऊन चालत नाही. कुठल्याही बाजू घेतल्याच्या नंतर त्याचा आपण गणितीय क्रियेने उत्तर काढू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे त्रिकूट वापरायचे आहेत. हे त्रिकूट समजून घ्यायचे आहेत. त्रिकूट बघा पाठ करायची गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. आता बघितलं आपण 3 4 5 हे गुणोत्तर आहे. म्हणजे एक बाजू 3 पट असताना दुसरी बाजू 4 पट असताना कर्ण किती पट असणारे 5 पट असणारे. मी या गुणोत्तरात बसणाऱ्या सर्व संख्या या पायथागोरसच्या त्रिकूटामध्ये बसतायत त्या आपण घेऊ शकतो. मग आता ही बघा 1 ची 3 पट आहे, 1 ची 4 पट आहे, 1 ची 5 पट आहे. तशीच तुम्ही 2 ची जरी काढली तरी पण उत्तर निघणार आहे. मग आता बघा 2 ची 3 पट म्हणजे बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेपंचे 10. म्हणजे या पद्धतीने जरी तुम्ही त्रिकूट लिहिली तरी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. बघा एक बाजू 6 आहे, दुसरी बाजू 8 आहे, तिसरी बाजू 10 आहे. म्हणजे इथं बघा 6चा वर्ग 6 6 36 अधिक 8चा वर्ग 8 8 64. मग या दोन्हींची बेरीज किती तर किती येते 100. 100 आहे का 10चा वर्ग आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे उत्तर येणारच आहे. चेक करून पाहायची सुद्धा गरज नाही. असे आपण त्रिकूट किती घेऊ शकतो ना. इथं जसं आपण 6 7 10 घेतलं, अजून काय पुढं आता ही 2 ची घेतली होती आपण पट, 3 ची पट केली, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 5 15. एक बाजू 12 9 आहे, दुसरी बाजू 12 आहे, तिसरी बाजू म्हणजेच कर्ण किती येईल 15. या पद्धतीने तुम्ही कितीतरी त्रिकूट लिहू शकता. काय सांगता येईल पुढचं त्रिकूट 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20. ओके. जर घेतलं 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30. या पद्धतीने तुम्ही हे त्रिकूट घेऊ शकता. हे जे त्रिकूट आहेत एक बाजू 18, दुसरी बाजू 24, कर्ण किती 30. या गुणोत्तराच्या पट्टीत तुम्ही कोणतेही घेऊ शकता.
बर, जे या गुणोत्तराच्या 3 4 5 या गुणोत्तराच्या पटीत नाहीत अशा पण काही संख्या आपल्याला घेता येतात. पण ते आता बघा, त्याची सुरुवात जर का विषम संख्या असेल तर आपल्याला एकदम लक्षात ठेवायला सोपं जाईल. कसं बघा, आता हेच त्रिकूट बघा, 3 4 5. 3 ही विषम संख्या आहे सुरुवातीला. मग 3 चा वर्ग किती येतो? 3 चा वर्ग येतो 9. किती येतो? 9. या 9 ची फोड इथं केलेली आहे. 9 ची जी बेरीज आहे, म्हणजे 9 ही बेरीज येणाऱ्या संख्या या क्रमवार नैसर्गिक संख्या लिहायच्यात तुम्हाला. मग कुणाची बेरीज 9 येते? 4 ची 5 ची बेरीज 9 येते. म्हणजेच 3 4 5 अशा पण संख्या लिहू शकतात. 3 4 5. अजून आपल्याला काय सांगता येईल त्रिकूट? बघा, पुढची विषम संख्या जर पाहायचं झालं तर काय? 5. मग 5 चा वर्ग किती होतो? 25. आता बघा, 25 कोणत्या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज येईल? 25 चे निम केलं की लगेच कळतंय तुम्हाला काय येतंय? 13 आणि 1 12 अशी संख्या येईल, बरोबर. मग बघा, कारण 12 आणि 13 मिळून 25 होत आहेत. 5 चा वर्ग आहे. मग बघा, 5 12 13 हे त्रिकूट. याचा पडताळा घेऊत आपण. बघा बरं, पडताळा घेऊन येतंय का ऍक्च्युअल मध्ये? नाही तर तुम्ही आपण नुसतंच मांडतोय. मग 5 चा वर्ग किती येतोय? बघा, 25. किंवा इथंच लिहितो मी, 5 चा वर्ग येतोय 25 अधिक 12 चा वर्ग येतोय 144. मग 25 अधिक 144 हा 13 चा वर्ग येतोय का? बघा बरं, 4 आणि 5 9, 4 आणि 2 6 आणि 1 169 आहे का 13 चा वर्ग. या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी लॉजिक बसत आहे. काय करायचंय आपल्याला? ही विषम संख्या जर असेल तर तिचा वर्ग, या वर्गाची फोड क्रमवार दोन नैसर्गिक संख्येमध्ये करायची. मग तशाच पद्धतीने आपण जर इथं घेतला 7, तर 7 चा वर्ग किती होतो? 7 7 49. म्हणजे जर 50 पकडलं तर 25 25, पण 49 आहेत. मग किती? 7 24 25. अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकूट, एक बाजू 7 आहे, दुसरी बाजू 24 आहे. कर्ण किती येईल? तर 25 येईल. जर आपण इथं 9 घेतला विषम संख्या, त्याच्यानंतर क्रमवार येणारी, तर 9 9 81. 81 ची फोड कशी होईल? 9 40 41. 11 जर घेतला, 11 चा वर्ग 121. मग 11 60 61. अशा पद्धतीने आपण ह्या ज्या विषम संख्या आहेत, या विषम संख्यांचे जर सुरुवात विषम संख्येने होत असेल त्रिकूटाची सुरुवात, तर या ठिकाणी आपल्याला त्रिकूट अगदी सहजासहजी सांगता येऊ शकतात. अजून पण काही त्रिकूट आहेत की जे त्रिकूट कधी कधी परीक्षेला विचारली जातात, जसं की 8 15 17 14 48 50 20 21 29. मग असे काही त्रिकूट जे आहेत हे तुम्ही जर जनरली लक्षात ठेवले, आता हे थोडेफार हे तर तुमच्या लक्षात राहणारच आहेत, तर आपण याच्यावरचे प्रश्न अगदी सहजासहजी सोडू शकतो. आणि शक्यतो त्रिकूट अवघड देतच नाही, कारण तुमचं गणिताचं नॉलेज नाही तुमचं इथं चेक करायचं. तुम्हाला जिथं चेक काय करायचं आहे, तर तुम्हाला इथं दिशाज्ञान चेक करायचं. मग दिशाज्ञान चेक करायचं आहे म्हणून आपल्याला इथं जे प्रश्न आहेत त्रिकूट आहेत ते एकदम सोपे आहेत. आता बरेच वेळ तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे सरांनी शिकवलंय हे नेमकं इथं वापरायचंय कसं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो एक प्रश्न TAIT 2017ला 21 डिसेंबर 2017ला 4च्या बॅचला विचारलेला प्रश्न. एकदम सरळ सरळ प्रश्न आहे, कुठलाच त्याच्यात एवढा सोपा कधी विचारलाच जाणार नाही इथून पुढं. पण आपल्याला कन्सेप्ट शिकायची म्हणून मी हा सोपा प्रश्न सुरुवातीला घेतलाय. बघा आता काय, प्रियंका पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि 3 किलोमीटर अंतर कापते. मग प्रियंका उजवीकडे वळते आणि 4 किलोमीटर चालते, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे आपल्याला हे काढायचे. मग आता बघा, पहिल्यापासून नीट आपण प्रियंकाला चालायला सुरुवात करू. आपण पहिल्या बेसिक भागामध्ये चालायचं कसं हे शिकलेलो आहेत, म्हणजे प्रवास ग्राफ कसा काढायचा. मग एक ठिकाण इथं ठिकाण घेतलंय, इथून कुठं चालायला लागली, ती पूर्वेला चालायला लागली, म्हणून पूर्वेला या ठिकाणी गेला. आपण पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि किती चालते? 3 किलोमीटर अंतर चालते. आता या 3 किलोमीटरला आपण बेसिक मध्ये पाहिले की रेषा कशा मारायच्या, किती प्रमाणात मारायच्या. तर बघा
अंदाजे 3 किलोमीटरला किती रेषा घ्या तुम्हाला फरक पडत नाही, पण तिथून पुढच्या रेषा मात्र त्याच्या प्रमाणात असल्या पाहिजे. मग तुम्ही जर 3 किलोमीटरला एवढी रेषा घेतली, आता इथं 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर जाते, मग प्रियांका उजवीकडे वळते. आता उजवीकडं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हा जर घड्याळाचा काटा असेल तर उजवीकडं म्हणजे कुठं वळायचं, इकडं खाली. घड्याळाचा काटा असाच फिरत असतो, असा उजवीकडून डावीकडं. मग हा घड्याळाचा काटा, याच्यासाठीच मी बाण इथंच येते, पण बाण याच्यासाठी काढलाय की तो घड्याळाचा काटा असेल तर उजवीकडं. मग इथून आपण उजवीकडे वळायला सुरुवात केली. आपल्याला ज्यावेळेस कोणाचं माप दिलं जात नाही, आपण किती अंशामध्ये जातो, 90 अंशामध्ये जातो. मग 90 अंशामध्ये आपण वळलो, कुठं जातोय आपण, खाली गेलोय. किती जातोय, या 3 पेक्षा 4 किलोमीटर सांगितलंय, म्हणजे थोडीशी 3 पेक्षा रेषा काय पाहिजे, लांब पाहिजे. 4 किलोमीटर. अजून तोंड कुठं आहे, तिकडं खालीचे चालते. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून, मग हे सुरुवातीचं ठिकाण, हे तुमचं मूळ ठिकाण, इथून चालायला सुरुवात केली, मूळ ठिकाण हे. इथून किती अंतर दूर आहे तुम्हाला हे अंतर काढायचं. मग आता हे जर अंतर काढायचंय तर इथं काय वापरावं लागणार आहे, इथं काटकोन त्रिकोण होतोय बघा हा. मग या काटकोन त्रिकोणामध्ये या 2 बाजू आहे. आता मग याच्या आता आपल्याला काढायचा आहे कोणता, कर्ण काढायचा आहे. मग कर्ण काढत असताना आपण पाहिले, आणि हेच त्रिकूट आपण सोडवलंय मगाशी. मग आपण बघितलंय 3चा वर्ग, कारण कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग. पाया आपण जर 3 घेतला म्हणजेच काय 9, 3चा वर्ग, या 3चा वर्ग घेतला मी डायरेक्ट इथं 9, अधिक 4चा वर्ग, 4चा वर्ग किती घेतला 16, 9 अधिक 16 25, वर्गमुळात 25 बरोबर मग किती येईल 5. या ठिकाणी 5 हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे 5 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. किंवा आपल्या हे 3 4 5 हे त्रिकूट पाठच होतं. एक बाजू 3 आहे, एक बाजू 4 आहे, ही बाजू किती असेल, कर्ण किती असेल 5 असेल, आपल्याला माहिती. मग हा प्रश्न एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. आता आपण थोडीशी काठिण्य पातळी वाढवणार आहोत. आता दुसरा प्रश्न हा पण TITलाच विचारलेला आहे. 21 डिसेंबरला 12:30च्या बॅचला हा विचारलेला प्रश्न आहे. काय, आता इथं बघा नावं थोडीशी अवघड दिलेले आहेत, कन्फ्युजन वाढावं म्हणून नाव अवघड आहेत, बाकी काही नाही. असे नॉर्मली आपल्या इकडं नाव आहेत का, ॲनमन, नायरा. बरं, आता काय, ॲनम नायरापासून पूर्वेला 9 मीटर आहे. कुणापासून, ॲनम नायरापासून पूर्वेला आहे. म्हणजे नायरा कुठे आहे, इकडं पश्चिमेला आहे, ही नायरा आहे, नायरा इथे. आणि या नायरापासून ॲनम 9 मीटर. आता 9 मीटरला किती रेषा मारायची, पण अंदाजे पुढच्या रेषा 9 पेक्षा कमीच आहेत, म्हणजे आपल्याला मारता येऊ शकतात. म्हणजे एवढी अंदाजे मी रेषा मारली. आणि इथं कोण आहे, ॲनम, ॲनम इथं. बर, आणि दक्षिणे, आणि ॲनम पासून दक्षिणेला 4 मीटर अंतरावर आहे. ॲनम पासून दक्षिणेला जायचंय, किती मीटर अंतरावर, 4 मीटर. आता 4 मीटर इथं बघा, ह्या 9 पेक्षा निदान थोडंसं कमी असलं पाहिजे, निम्म असलं पाहिजे 9च्या, इथपर्यंत 4 मीटर. इथं कोण आहे, तर इथं आहे ॲनी किंवा आनी म्हणा. पुढं अमया आणि पासून पश्चिमेला 6 किलोमीटर आहे. हिच्यापासून आता पश्चिम दिशा इकडे ध्यानात घ्या. बघा पश्चिम दिशा कुठे आहे, इकडं नेहमी डावा हात म्हणजे ध्यानातच ठेवा पश्चिम, उजवा हात पूर्व, वरची बाजू उत्तर, खालची बाजू दक्षिण. मग पश्चिमेला आणि किती मीटर, 6 मीटर. म्हणजे या 9ला निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त रेषा मारायची, 6 मीटर. इथं कोण आहे, तर इथं आहे अमया, इथं अमया आहे. तर विचारलंय काय, तर नायरा आणि अमया यांच्यामध्ये किती अंतर आहे. तुम्हाला हे अंतर काढायचंय कुठं, नायरा मधलं ना अमया मधलं. मग हे काढायचं म्हटल्याच्या नंतर असं आपल्याला मिळणार आहे का. आता इथं आपण बघितलं सरळ रेषा मारून घेतली, पण इथं कुठं तरी काटकोन त्रिकोण झाला पाहिजे, तरच आपल्याला या ठिकाणी सोडता येईल. मग कुठं, मूळ ठिकाण कोणतं आहे हे डोक्यात ठेवा. मूळ ठिकाण कोणतं आहे, म्हणजे हे, याच्यापासून आपल्याला अंतर काढायचे. म्हणून इथं जर का आपण क्वाड्रंट पाहिला, म्हणजे इथून आपण जास्तीत जास्त खाली किती गेलो आणि जास्तीत जास्त उजवीकडे किती गेलो, असं जर काढलं तर इथं एक काटकोन त्रिकोण होतोय. किंवा जर तुम्ही इकडून खालच्या बाजूने नसेल काढणार तर वरच्या बाजूने पण होतोय. पहा इथून आता ही बाजू आणि इथून जर अशी ही बाजू काढली या ठिकाणी, तर ही जेवढ्या लांबीची असणार आहे तेवढ्याच लांबीची ही बाजू या ठिकाणी निघणार आहे.
या ठिकाणी बघा तुम्हाला इथं पण काटकोन त्रिकोण होतंय. आता या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हाच आहे आणि या इथल्या काटकोन त्रिकोणाचा पण कर्ण काय हाच आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ही आयताची आकृती तयार झाली, आयताची, आणि आयताचा हा कर्ण आहे आपल्याला काढायचा. आपल्याला भौमितिक आकृत्यांचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता हा कर्ण याची लांबी काढायची आहे. मग आपल्याला या दोन बाजू माहिती आहेत का? कोणत्या पण दोन. ह्या दोन बघा, ही बाजू जी ज्या मापाची असणार आहे त्याच मापाची ही बाजू असणार आहे, ही बाजू ज्या मापाची आहे त्याच मापाची ही बाजू असणार आहे. कोणत्याही दोन काढल्या तरी चालतील. मग आता बघा हे टोटल अंतर होतं 9 आणि इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 6. इथून इथपर्यंत जर 6 आहे तर एवढं अंतर सुद्धा इथून हे इथपर्यंत किती असणार आहे? 6. इथून इथपर्यंत जर 6 आहे तर हे राहिलेलं अंतर किती? तर राहिलेलं अंतर किती असेल? 9 मधून 6 गेले, राहिलेलं अंतर 3 आहे. म्हणजे तुम्हाला हे अंतर मिळालं वरचं. बरं, आता हे अंतर बघायचंय. हे अंतर जर इथलं 4 आहे तर इथलं सुद्धा अंतर किती असणार आहे? 4 आहे. मग आपल्याला दोन्ही बाजू मिळाले, एक बाजू 4 आहे, एक बाजू 3 आहे. आपण आत्ताच याच्या अगोदरच उदाहरण 4 आणि 3 म्हणल्यावर काय येतं? तर या ठिकाणी ही बाजू किती येणार आहे? 5. म्हणजे या ठिकाणी कर्ण किती येईल? 5. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मध्ये असणारं हे उत्तर आहे 5. चला पुढचा प्रश्न पाहूयात. आता थोडासा अवघड, आपल्याला शब्द वेगळे विचारले जात आहेत. परीक्षेला आपल्याला चूक होता कामा नये. आता जरी आपल्याला नाही कळालं तरी, उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली व सरळ 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली. आणखी 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून 8 किलोमीटर अंतरावर थांबली. तर मूळ ठिकाणापासून सर्वात जवळ किती अंतरावर असेल? मग आता आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडवायचंय. उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर. उगवतीच्या दिशेने म्हणजे काय? इथं बघा, इथं जर ती या ठिकाणी थांबलेली आहे तर इथून उगवतीची दिशा म्हणजे कोणती? पूर्व दिशा. पूर्वेकडे गेली, किती गेली? 5 किलोमीटर गेली. म्हणजे 5 किलोमीटरला अंदाजे रेषा मी या ठिकाणी एवढी काढली, 5 किलोमीटर गेली. गेल्यावर ती उजवीकडे वळली आणि 4 किलोमीटर गेली उजवीकडे. आता उजवीकडे म्हणल्याच्या नंतर बघा हा बाण आहे आणि इथून उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा. नीट समजून घ्या. मग असं आपण इकडं वळालोत आणि आपण सरळ खाली गेलोत. किती गेलोय? तर 4 किलोमीटर. म्हणजे ह्या 5 पेक्षा अंदाजे थोडीशी रेषा कमी पाहिजे. या ठिकाणी मी इथंच थांबलो पा. हे 4 किलोमीटर आहे. नंतर पुन्हा काय गेली, वळली आणखी 4 किलोमीटर. आता कुठं वळली ती? डावीकडे वळली. पुन्हा एकदा डावीकडे वळली. आता डावीकडे म्हणजे कुठं? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हा जर घड्याळाचा काटा असला तर इकडं 6 वर असल्यावर असा असतो, तो इकडं जातो. इकडं नाही नेत, आपल्याला इकडं न्यायचं आहे. किती अंशात? 90 अंशात. मग इकडं 90 अंशात जर आपण बघितलं तर इकडं गेली. इकडं पण किती गेली आहे? 4 किलोमीटर गेली. कारण पुन्हा 4 किलोमीटर गेली. इथं पाहिलं आपण. चालल्यावरती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून. आता इथं 4 किलोमीटर गेली आणि आता काय सांगितलंय? ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून. आता ध्रुव, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, कळतं का नाही? तर ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो? तर ध्रुव तारा असतो उत्तर दिशेला. हे जरी आपल्याला माहित नसलं तरी आपले प्रश्न चुकणार आहेत. मग ध्रुव ताऱ्याकडे पाठ केली म्हणजे उत्तरेला पाठ केली म्हणजे तिने तोंड कुठं केलं? दक्षिणेला केलं. आणि किती गेली चालत? 8 किलोमीटर चालत गेली. म्हणजे खाली बरीच लई चालत गेली. या ठिकाणी 8 किलोमीटर चालत गेली इथपर्यंत. तर तुम्हाला विचारलंय काय? तर ती मूळ ठिकाणापासून, मूळ ठिकाण कोणतं आहे तुमचं? तर हे मूळ ठिकाण इथलं. या मूळ ठिकाणापासून सर्वात जवळ किती अंतरावर? सर्वात जवळ म्हणले आपल्याला सरळ रेषा काढावं लागेल. सरळ रेषा आहे. सर्वात जवळ किती अंतरावर असेल? मग आता आपल्याला बघा दिसतंय का कुठं? काटकोन त्रिकोण होईल ना कुठं तयार? इथं होईल. इथं काटकोन त्रिकोण येईल बघा असा. इथून आपण जास्तीत जास्त इकडं आणि जास्तीत जास्त खाली किती? इथं काटकोन त्रिकोण होतंय. आपल्याला मग ह्या काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू माहिती असणं गरजेचं आहे. काढायचं आहे काय? कर्ण काढायचं आहे. मग 2 बाजू कशा माहिती होतील बघा. आता इथून इथपर्यंतची बाजू तर तुम्हाला माहिती आहे किती आहे? 5 किलोमीटर आहे. बरं, इथून इकडची पण माहिती आहे किती आहे? 4 किलोमीटर. मग इथं जर आपण बघितलं तर इथं आयत ती चौरस होतोय बघा. ही बाजू 4 आहे, ही बाजू 4 आहे. मग ही सुद्धा किती असणार आहे? 4. हे दोन्ही ही सुद्धा किती असणार आहे? 4. मग ही बाजू 4 आहे म्हणून ही सुद्धा बाजू किती आहे? 4 आहे. मग 5 अधिक 4 बरोबर
9. वरची बाजू मिळाली तुम्हाला किती आहे? 9 आहे. खालची किती आहे आता हे बघा. इथून हे अंतर जर 4 आहे तर इथून इथपर्यंतचं अंतर हे किती असणार आहे? 4 असणार आहे. हे सुद्धा 4 असणार आहे. आणि इथून इथपर्यंत तर आपण बघितलंय शेवटी किती गेलेली आहे ती? 8 किलोमीटर गेलेली ही. मग हे 4 अधिक हे 8, 8 आणि 4 12. मग ही बाजू सुद्धा तुम्हाला मिळालेली. ही बाजू आहे 12, ही बाजू आहे 9. तर ही बाजू किती असेल? आपण बघितलंय 3 त्रिक 9, 3 चौक 12. मग ही संख्या काय असेल? 3 5 15 असेल. 3ची पट. मग अशा पद्धतीने सोडू शकता. नसल तर काय करणार तुम्ही? 9 9 81, 9चा वर्ग, 12चा वर्ग. 12चा वर्ग किती? 144. 2 इंची बेरीज, 2 इंची बेरीज किती ती? 225. मग 225चं वर्गमूळ काढलं तर किती येईल? 15. मग अशा पद्धतीने तुम्ही ही बाजू काढू शकता. 3 प्रश्न पाहिलेत आतापर्यंत आपण. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला. आता हा प्रश्न कशाला विचारलेला आहे? UPSCला विचारलेला आहे. CSAT मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग आहे. पहा कसं आहे. AB एका मोठ्या झाडाचे उंच खोड आहे. AB नावाचं एक उंच खोड आहे इथं बघा. A या बिंदूवर ते खोड जमिनीला स्पर्श करते. म्हणजे याची खालची जी बाजू आहे हिला काय नाव दिलंय? A. जमिनीला स्पर्श करते. ही B बाजू उंच, ही B बाजू आहे. वादळामुळे त्या झाडाचे खोड C बिंदूवर तुटले जे जमिनीपासून 12 मीटर उंच आहे. वादळामुळे झाड तुटलं. कुठं तुटलं? C बिंदूवर तुटलं. हे C बिंदू आहे इथं. किती अंतरावर आहे? तर 12 मीटर अंतरावर आहे. म्हणजे ही उंची किती आहे त्याची? 12 मीटर आहे. आता इथं तुटलं. तुटलेला भाग C हा बिंदू खोडाच्या बिंदूमध्ये खोडाच्या वरच्या भागाशी जोडलेला आहे. बिंदू C मध्ये हा तुटलेला भाग इथं जोडलेला आहे. इथून तो पडलेला नाही गळून, तो तिथं जोडलेला आहे. तुटलेल्या भागाचा B हा शेंडा D मध्ये जमिनीवर टेकलेला आहे. आता हा B शेंडा जो आहे हा कुठं गेला? इकडं खाली गेला आणि इकडं जमिनीला टेकलाय. कुठं टेकलाय? D बिंदूवर टेकलाय. बर, Dचं काय वैशिष्ट्य सांगितलंय पुन्हा? A पासून 5 मीटर अंतरावर. आता बघा तो जो D असणारा जो शेंडा आहे, हा D जो भाग आहे, या D भाग A पासून जो म्हणजे काय? तो जो A पासून 5 मीटर अंतरावर उभा आहे, ती अंतरावर आहे. मग या A पासून याच्यातलं जर अंतर बघितलं तर किती आहे? 5 आहे. म्हणजे एक बाजू तुम्हाला या ठिकाणी मिळाली. ही दुसरी बाजू सुद्धा मिळाली. ही किती आहे उंच? 12 आहे. आपण बघितलंय 5 12 13, कारण 5चा वर्ग 25 आणि मग 2 कोणत्या संख्यांची बेरीज 25 येते? तर कोणाची येते? 13ची आणि 12ची बेरीज या ठिकाणी 25 येते. मग ही बाजू काय असेल? तर ही बाजू असेल, आपण मगाशी हे त्रिकूट पाहिलंय बघा, 5चा वर्ग मी घेतला होता. या ठिकाणी बघा 5चा वर्ग येतोय 25 अधिक 12चा वर्ग 144. यांची जर बेरीज केली तर किती येते? 169 येते. 169चं वर्गमूळ काढलं तर किती येतंय? 13. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं. पण आपल्याला हे 13 उत्तर मिळून आपल्याला नाही, प्रश्न काय विचारलाय? तर त्या खोडाची मूळ उंची किती असेल? मूळ उंची विचारली आहे. मग हे तुटलं नव्हतं त्यावेळेस हे खोड किती उंचीचं होतं? मग बघा हा सुद्धा खोडाचाच भाग आहे आणि हा सुद्धा खोडाचाच भाग आहे. मग हे 12 अधिक 13 किती होतात? 25 होतात. मग 25 ऑप्शन मध्ये कुठं आहे? तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला नुसतं सोडवलं तरी इथं उत्तर येत नाही, आपल्याला नीट समजून घ्यायचंय काय विचारलंय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. एक व्यक्ती सुरुवातीस 12 किलोमीटर उत्तरेला चालत गेला, नंतर पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, नंतर पश्चिमेला 19 किलोमीटर व शेवटी दक्षिणेला 15 किलोमीटर चालला. तर आता मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? पहा, मग सुरुवातीपासून आपण काढून घेऊयात स्टेप बाय स्टेप. नीट लय डोक्याला लोड घ्यायचा नाही. एक व्यक्ती सुरुवातीला 12 किलोमीटर उत्तरेला चालत गेला. 12 किलोमीटर उत्तरेला गेला. उत्तरेचा आपण माप किती घेतलंय? 12. इथून उत्तरेला गेला समजा 12 किलोमीटर. हे 12 किलोमीटरचं माप आहे इथं. नंतर पूर्वेकडे 15 किलोमीटर. आता 12ला जर एवढी रेषा मारली तर 15ला थोडीशी 12 पेक्षा लांब मारावंच लागणार आहे. हे 15 उत्तरेला गेला.
नंतर पश्चिमेला वळून, आता पश्चिमेला डायरेक्ट पश्चिमेला तोंड, पूर्वचं डायरेक्ट पश्चिम केलं म्हणजे विरुद्ध दिशेने. पश्चिमेला तो किती गेला? 19. किती गेला? 19 किलोमीटर गेला. 19. इथून जर आपण बघितलं असा 19 गेला तर बघा इथपर्यंत किती अंतर? हे 15 आहे. आणि या 15च्या नंतर पुढचं अंतर किती असेल? तर हे 4 असेल. हे टोटल अंतर किती आहे? 1900. टोटल अंतर 1900. मग असा इकडं पुढं गेलाय पुन्हा तो 4 किलोमीटर. तोंड अजून तिकडंच आहे त्याचं, 19 किलोमीटर. नंतर दक्षिणेला 15 किलोमीटर जातो तो. आता दक्षिणेला डायरेक्ट दक्षिणेला तोंड. दक्षिणेला म्हणजे खाली किती जातो? हे अंतर आहे 12. तो किती जातोय? 15. म्हणजे 12 पेक्षा रेषा लांब असली पाहिजे थोडीशी. इथं पोहोचला तो. तो तुम्हाला विचारलंय काय? मूळ स्थानापासून, मूळ स्थान कोणतं होतं तुमचं? हे होतं मूळ स्थान, मूळ ठिकाण. या मूळ स्थानापासून तो किती अंतरावर आहे? हे सर्वात कमी असणार अंतर हे आपण घेतलंय. मग आता इथं काटकोन त्रिकोण कुठं होईल? तर इथं होईल बघा. इथं काटकोन त्रिकोण होईल. इथं पण विचारलंय काय तुम्हाला? त्रिकोणाच्या 2 बाजू दिलेल्या आहेत, कर्ण काढायचा. कारण बघा मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे, या मूळ स्थानापासून किती अंतरावर हे काढायचंय तुम्हाला. काढा. मग बघा ही बघा हे टोटल अंतर होतं 19 किलोमीटर. त्यातलं इथपर्यंत होतं. या अगोदर गेलो होतं 15, नंतर गेलो 19. म्हणजे हे राहिलेलं अंतर किती आहे? 4. मग हे जर अंतर 4 आहे तर हे सुद्धा किती असेल? 4 असेल. एक बाजू मिळाली तुम्हाला 4. बर, हे अंतर होतं 12. तर इथून इथपर्यंतचं अंतर, हे टोटल अंतर आहे 15. तर इथून इथपर्यंत किती असेल? इथपर्यंत असेल 12. मग 12 आणि किती 15? तर 12 आणि 3 15. म्हणजे ही बाजू किती असेल? 3. मग आता आपल्याला मिळतंय एक बाजू त्याची 3 आहे, दुसरी बाजू 4 आहे. कर्ण किती असेल? कर्ण हा समोरची बाजू कर्ण असेल 5. आपण हे दोन्ही पण त्रिकुट या अगोदर 3 वर आणि 4 वर एक प्रश्न पडलेला आहे, ते पाहिलंय आपण कसं सोडवायचं. 3 4 5 हे त्रिकुट असतं. म्हणून या ठिकाणी कर्णाची लांबी किती येईल? 5. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. 5 प्रश्न पाहिलेत आपण. 6वा प्रश्न पाहतोय. एक मुलगा वडिलांना शोधत 90 मीटर पूर्वेला जातो. इकडं बघा 90 मीटर तो जातोय पूर्वेला. एका ठिकाणापासून, ही पूर्व दिशा इकडची दिशा आहे. हे मूळ ठिकाण आहे तुमचं, हे ध्यानात ठेवा. इथं मी वाटलंच तर नाव लिहून ठेवतो, नाही तर कुठून सुरुवात केलंय तेच कळत नाही बऱ्याच वेळेला. इथं किती जातोय तो? 90 मीटर जातोय. पूर्वेला जाऊन तो उजवीकडे वळाला. आता उजवीकडे, उजवी बाजू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खाली गेला. आणि किती अंतर चालला? 20 मीटर चाललाय फक्त, खाली 20. बर, पुढं काय झालं? पुन्हा उजवीकडे वळून 30 मीटर. आता पुन्हा त्याचं तोंड इकडे खाली आहे आणि उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा. असा किती गेला? पुन्हा तो 30 मीटर गेला. म्हणजे 20 पेक्षा थोडीशी निदान रेषा लांब असली पाहिजे. तोंड कुठे आहे अजून त्याचं? तिकडच आहे. कुठं? पश्चिमेला. नंतर काय सांगितलं? 30 नंतर अंतरावर काकांच्या घरी गेला. इथं काकांचं घर होतं, इथं थांबला होता थोडी वेळ. नंतर तो 100 मीटर उत्तरेला चालून वडिलांना भेटला. 100 मीटर उत्तरेला. आता इथून उत्तरेला डायरेक्ट तोंड करायचंय असं. आणि किती? 100 मीटर. पुन्हा 100 मीटर तो चालत गेला, इथं पोहोचला. तर मूळ स्थानापासून वडील किती अंतरावर होते? हे मूळ स्थान आहे. आणि या मूळ स्थानापासून हे वडील किती अंतरावर येते काढायचे. इथं ऑलरेडी काटकोन त्रिकोण होतोय. आता बघा मग ही बाजू किती आहे टोटल? ही होती 90. 90 मधून बघा आता ही जर 30 आहे तर ही सुद्धा किती असणार आहे? 30 असणार आहे. मग 90 मधून 30 गेली, ही बाजू राहिली किती मग? 60. किती राहिली? 60. खालची बाजू झाली 60. ही टोटल रेषा होती 100 मीटरची. पण हे जर अंतर 20 मीटर आहे तर हे सुद्धा किती असेल? 20 असेल. मग हे जर 20 आपण सोडून दिलं तर ही बाजू किती मिळते आपल्याला? तर ही बाजू इकडची बघा, ही बाजू मिळते आपल्याला 80. एक बाजू आहे 80, एक बाजू आहे 60. एक बाजू 6 आहे, एक बाजू 8 आहे, दुसरी बाजू काय असते? 10. त्याच्या एक 0 लावा. 100. ही बाजू काय असेल? 100 असेल ना. 60चा वर्ग 6 6 36 म्हणजे 3600. या 60चा आला वर्ग. 8चा म्हणजे 80चा वर्ग जर पाहिलं तर 8चा वर्ग लिहिणार तुम्ही. 8 8 64. आणि हा एक जर 0 असेल तर वर्ग संख्येमध्ये 2 शून्य देतात. यांची जर बेरीज केली तर किती येते? तर बघा 3600
आणि 6400 किती येईल 10,000. किती येईल 10,000. म्हणजे जर या 10,000चं वर्गमूळ काढलं तर किती येईल 10 म्हणजे ही ती 100 म्हणजे ही बाजू किती आहे तर ही बाजू आहे 100. अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढलं. आता पुढचा प्रश्न आपण पाहतोय. अशोक एका ठिकाणापासून पूर्वेला 6 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून त्याने 8 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा उजव्या बाजूला 135 अंश कोनात वळून त्याने 10 किलोमीटर अंतर कापले. तर मूळ ठिकाण त्याच्यापासून किती अंतरावर आहे. मूळ ठिकाण त्याच्यापासून किती. आता बघा अशोक एक ठिकाणी या ठिकाणापासून तो इकडे निघाला आणि किती गेला 6 किलोमीटर गेला. 6 किलोमीटर गेला. 6 किलोमीटरला अंदाजे एवढी रेषा, अजून बाण पुढचे. नंतर काय झालंय, नंतर डावीकडे वळून त्याने 8 किलोमीटर प्रवास केला. तर डावी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. असा किती गेला तो पुन्हा 8 किलोमीटर. 8 गेला 8 किलोमीटर. आता इथं गेल्याच्या नंतर बघा इथं पुन्हा दिशा तयार होत आहेत, कारण इथून वळलाय किती अंशात 135 अंश कोनात. कोणत्या बाजूला तर उजव्या बाजूला वळालाय. इथून पुन्हा आता बघा कोण आपला वर आपण बाणवरती दाखवलाय किती अंशात वळायचंय आपल्याला 135. मग इथून वळायला सुरुवात करा उजव्या बाजूने. मग इकडच्या घड्याळाच्या काट्याची दिशा ही झाली 45 45 90 90 आणि 45 किती झाले 135. 135 अंश कोनात वळाला म्हणजे इकडं चाललाय आग्नेयला. आता बघा काहींच्या रेषा कधी कधी आता आपण अंदाजच काढतोय, म्हणजे काही काहींची आपरी होती अशी इथं ठेवतात. काही काही जण इथं जर रेषा ठेवली तर हे आहे याला जोडला जाणार आहे का. इथं या रेषेवर कुठंतरी जोडला गेला पाहिजे ना. म्हणजे जरी आपले कमी जास्त होत असेल तर ऍडजस्ट करून घेत जा थोडीफार रेषा मारत असताना. नाही तर काहींची रेषा खाली जाते. मी इकडं असं जर तिरकं जोडणार आहेत का तुम्ही, नाही सरळ ही रेषा सरळ येणारी तर जोडा. मग हे अंतर आहे किती 10 आणि हे अंतर आहे 8. मग तुम्हाला हे अंतर काढायचंय. मग आपल्याला माहिती आहे 6 8 10 असणार प्रमेय. नाहीच कळालं तर काय करणार आता 10चा वर्ग 100 वजा 8चा वर्ग 64 यांची वजाबाकी केली 36. 36चं वर्गमूळ काय येतं तर 6 म्हणजे आपल्याला लगेच ही बाजू मिळते. ही बाजू किती आहे 6 आहे. पण आपल्याला ते तेवढंच विचारलंय का नाही काय मूळ ठिकाण त्याच्यापासून किती अंतरावर आहे म्हणजे हे त्याचं पोहोचलेलं ठिकाण आहे. आणि हे मूळ ठिकाण किती अंतरावर, हे मूळ ठिकाण आहे तुमचं. हे विचारलंय किती अंतरावर आहे. मग किती हे बाजू आहे ही बाजू आहे 6 आणि ही आहे 6. 6 आणि 6 हे अंतर किती असेल 12 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. अशाच पद्धतीने आपण चौथाही प्रश्न सोडणार आहोत. सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर. सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला गेला 18 किलोमीटर. हे सतीशचं घर आहे. ओके, इथून गेला 18 किलोमीटर तो. बर, त्याचं तोंड अजून कुठे आहे तिकडंच पूर्वेलाच आहे. सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून त्याने 3. आता इथून उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा 3 किलोमीटर गेला. ओके, व पुन्हा उजवीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. आता पुन्हा उजवीकडं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे इथून बघा असं घड्याळाचा काटा टाकला. इकडे किती गेला तो पुन्हा 6 किलोमीटर गेला. 6 किलोमीटर गेला अंदाजे. इथं बघा ही थोडीशी अजून लांब पाहिजे होती, कमी लांब पाहिजे होती, ही थोडीशी लांब पाहिजे होती. आपण अंदाजे काढतोय, चालतंय. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. आता पुन्हा डावी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा आणि इकडं पण वळून पुन्हा किती गेलाय तो 6 किलोमीटर गेलाय. तर विचारलंय काय मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. तर मूळ स्थान, मूळ कोणतं आहे तुमचं हे मूळ, आणि याच्यापासून तो किती अंतरावर आहे म्हणजे हे आपल्याला सरळ सरळ काढायचं हे अंतर. मग इथं काटकोन त्रिकोण कुठं होईल तर इथं होईल. बघा मिळतंय का आपल्याला इथं काटकोन त्रिकोण. हा मग आता बघा हे टोटल अंतर होतं 18. टोटल किती होतं हे 18 इथपर्यंत किती आहे आपल्याला एवढंच काढायचंय. मग हे अंतर किती या ठिकाणी बघितलं आपण 6 आहे. मग हे जर 6 आहे हे 3 आहे, मग इथलं सुद्धा असणार किती आहे ही 3 असणार आहे. हे जर 6 आहे तर इथं सुद्धा किती असणार आहेत 6 असणार आहेत. मग आपल्याला एक बाजू या ठिकाणी मिळाली आहे. कोणती बाजू, ही जर 6 आहे तर इथं बघा ह्या 18 मधून ही जर 6 वजा केली तर राहिलेली बाजू किती राहते ही राहिलेली राहते 12 किलोमीटर. बर, आता आपल्याला कोणती काढायची आहे ही बाजू काढायची.
ही बाजू ही जर 3 आहे तर इथून इथपर्यंतची किती होईल 3, आणि इथून इथपर्यंत किती आहे, इथून बघा नाही दिलंय डायरेक्ट हे 6 आहे, हे 6 अधिक हे 3 किती होतात 6 आणि 3 9, म्हणजे ही बाजू किती आहे 9, ही बाजू किती आहे 12, कर्ण किती आहे ते विचारलंय तुम्हाला. मग कर्ण या ठिकाणी किती येईल 12, 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, 81 अधिक 144 किती होणार आहेत 225. 225चं वर्गमूळ या ठिकाणी किती येईल 15, म्हणजे या ठिकाणी किती संख्या येईल तर, कारण बघा 9 12 15 आपल्याला त्रिकूट पण माहिती होतं. मग अशा पद्धतीने ही जी बाजू आहे ही किती असेल तर 15 मीटर या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या परीक्षांना आलेली 8 उदाहरणे या ठिकाणी फक्त पायथागोरसच्या प्रमेयाशी संबंधित पाहिलेली आहेत, आणि असेच 2 उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी मी सोडवण्यासाठी दिलेली आहेत. हे पण परीक्षेला आलेलेच प्रश्न आहेत. पायथागोरसच्या संबंधित असणारे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. याचे उत्तरं या ऑप्शनमध्ये दिलेले जे आहेत या ठिकाणी खाली दिलेले आहेत तेच येत आहे का हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे, आणि अशाच प्रकारे आपल्याला उदाहरणं पुढचे सोडवायचे आहेत. मग बघा आपल्या मास्टरमाइंड करिअर अकॅडमीचं जे ॲप आहे हे मास्टरमाइंड अकॅडमी नावानं ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या या ॲपवरती गणित असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, याचे बेसिक कन्सेप्ट तर शिकवल्या जातात, आणि जेवढ्या प्रकारचे स्पर्धा परीक्षेत उदाहरणे असतात ते सगळे सूत्राशिवाय शिकवले जातात. मग आपल्या या ॲपवरती वेगवेगळ्या बॅचेस आहेत. TET बॅच आहे, TIT साठी पण बॅच आहे, पोलीस भरतीसाठी बॅच आहे, त्याचप्रमाणे MPSC फाउंडेशनची सुद्धा बॅच आहे. त्याचप्रमाणे विषय वाईज देखील आपण या ठिकाणी कोर्सेस उपलब्ध करून ठेवलेले आहेत आणि अत्यंत कमी किमतीमध्ये आहेत. आपल्याला ॲप इन्स्टॉल करायचे, त्याच्यावर असणारे काही फ्री व्हिडिओ पण आपण पाहू शकता. आपण फ्री व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर डिसाईड करू शकता आपण क्लास लावायचा किंवा नाही लावायचा. आणि निश्चितच हा क्लास जर का आमचा एकदा केला तर निश्चित तुम्हाला पुन्हा क्लास करायची गरज नाही. परीक्षेची एक परिपूर्ण तयारी आमच्या या कोर्सेसमधून आम्ही या ठिकाणी करून घेत असतो. प्रत्येक विषय म्हणजे घटक झाला की घटकावरती टेस्ट, म्हणजे घटक लगेच पिंजून निघतो, घटकाची टेस्ट त्याच्यावरती लगेच विचारली जाते, नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमचा हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्ही विकत घेऊ शकता. त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था पण आपण केलेली आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.